Pacific coaching classes NER class 6th math chapter 15 triangle and their properties practice set 36 compiled by Avaishwar Bansali for the Pacific coaching classes NER. Question first, observe the figure below and write the types of the triangle based on its angle. इथे तीन प्रकारचे आपल्याला ट्रायंगल दिलेले आहेत. तीनही प्रकारचे ट्रायंगल आपल्याला ओळखायचे आहेत. कोणता कोणता ट्रायंगल आहे तर ट्रायंगल PQR. ह्या ट्रायंगल PQR ला जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला एक जो अँगल आहे त्यातला तो 90 डिग्रीचा दिसते. XYZ याच्यात एक अँगल आपल्याला 125 डिग्रीचा दिसते आणि LMN याच्यात आपल्याला तीनही अँगल दिसतात. ते कोणते 70 डिग्री, 70 डिग्री, 48 डिग्री आणि 62 डिग्री. ट्रायंगल LMN याच्यात आपल्याला एक अँगल मिळतो. अँगल L इज इक्वल टू 70 डिग्री, अँगल M इज इक्वल टू 48 डिग्री आणि अँगल N इज इक्वल टू 62 डिग्री. मग आपल्याला हे ट्रायंगल क्लासिफाय करायचे आहेत. तर सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात काय ठेवावं लागेल, ज्या ट्रायंगल मध्ये एक अँगल हा 90 डिग्री एवढा असतो त्याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. कोणता ट्रायंगल म्हणतो? राईट अँगल ट्रायंगल. मग अँगल PQR, ट्रायंगल PQR मध्ये अँगल Q हा 90 डिग्रीचा आहे म्हणजे हा कोणता असेल? राईट अँगल ट्रायंगल. आणि ज्या ट्रायंगल मध्ये 90 डिग्री पेक्षा मोठा अँगल असेल, कोणताही एक अँगल जर 90 डिग्री पेक्षा मोठा असेल, 125 हे 90 डिग्री पेक्षा मोठे आहेत 125, मग 125 डिग्री हे जर समजा मोठा आहे तर 90 डिग्री पेक्षा मोठाच आहे ना, तर मग तेव्हा आपण काय म्हणू की ज्या ट्रायंगल मध्ये एखादा अँगल 90 डिग्री पेक्षा मोठा असेल तर त्या ट्रायंगलला आपण ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणतो. कोणता ट्रायंगल? ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. आणि या ट्रायंगल मध्ये पहा तीनही अँगल आपल्याला 90 डिग्री पेक्षा लहान दिसतात ना, म्हणून या ट्रायंगलला आपण काय म्हणू? ॲक्यूट अँगल ट्रायंगल. मग इथे काय म्हणू? ट्रायंगल PQR इज अ राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगल XYZ इज अ ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आणि ट्रायंगल LMN इज अ ॲक्यूट अँगल ट्रायंगल. क्वेश्चन 2, ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट द टाइप्स ऑफ द ट्रायंगल बेस्ड ऑन इट्स साइड. त्याच्या साइड वरून आपल्याला क्लासिफाय करायचे आहे. इथे आपल्याला ट्रायंगल ABC हा दिसतो आपल्याला. AB साइड AB, साइड BC आणि साइड AC या तीन साइड असतात ट्रायंगलला आणि 3 व्हर्टायसेस असतात. व्हर्टायसेस म्हणजे टोक. कोणते? A, B आणि C. आणि अँगल सुद्धा 3 असतात, अँगल A, अँगल B आणि अँगल C. मग इथे आपल्याला काय दिसत आहे तर इथे साइड AB दिसत आहे, ती इक्विव्हॅलंट आहे साइड BC एवढी आणि साइड BC इक्विव्हॅलंट आहे साइड AC एवढी. म्हणजे याच्या तीनही साइड सारख्या आहेत ना. जर ही 5 सेंटीमीटरची असेल, AB जर 5 सेंटीमीटरची असेल तर BC सुद्धा 5 सेंटीमीटरची आणि AC सुद्धा 5 सेंटीमीटरची आहे. मग अशा ट्रायंगलला आपण काय म्हणतो? इक्विलॅटरल ट्रायंगल. काय म्हणतो? इक्विलॅटरल ट्रायंगल. ज्याच्यात तीनही साइड वेगवेगळ्या असतात त्याला आपण काय म्हणतो? स्केलन ट्रायंगल. ज्याच्यात ही 5 सेंटीमीटर असेल, ही 6 सेंटीमीटर असेल, ही 7 सेंटीमीटर असेल. म्हणजे काय झालं? 3 पैकी एकही साइड एकामेकासारखी नाही आहे, म्हणजेच तो कोणता ट्रायंगल आहे? स्केलन ट्रायंगल. आणि UVW, ट्रायंगल UVW मध्ये ह्या 2 साइड सारख्या आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणतो? आयसोसिलन ट्रायंगल. आयसोसिल. मग पहा इथे इक्विलॅटरल. इक्विलॅटरल स्पेलिंग काय? EQUILATERAL. इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल DEF इज अ स्केलन ट्रायंगल. इज अ स्केलन ट्रायंगल. अँड ट्रायंगल UVW इज अ आयसोसिल ट्रायंगल. आयसोसिल म्हणजे काय? ज्याच्यात 2 बाजू सारख्या असतात, तिसरी बाजू हे काहीतरी वेगळीच असते. म्हणजे हे जर 7 सेंटीमीटर असेल तर ही 7 सेंटीमीटर ही 7 पेक्षा कमी असेल किंवा जास्तही राहू शकते. मग अशा ट्रायंगलला ज्याच्यात 2 बाजू सारख्या आहेत त्याला काय म्हणतो? आयसोसिल ट्रायंगल. क्वेश्चन 3, ॲज शोन इन द फिगर अविनाश इज स्टँडिंग नियर हिज हाऊस. हा अविनाश नावाचा पोरगा आहे, त्याच्या घराजवळ उभा आहे. ही कॅन चूज फ्रॉम द 2 रोड्स टू गो टू स्कूल. त्याच्याजवळ 2 रोड आहेत, कोणत्याही 2 रोड मध्ये तो जाऊ शकते शाळेला. विच वे इज शॉर्टर अँड एक्सप्लेन व्हाय. याच्यापैकी 2 रोड पैकी कोणता वे शॉर्टर आहे आणि का आहे? एक आहे रोड AC आणि एक आहे रोड AB प्लस BC. सोल्युशन, द 2 रोड्स विच अविनाश कॅन चूज टू गो टू स्कूल आर
रोड ए बी इथून इथपर्यंत जाईल अविनाश, इथून इथपर्यंत जाईल आणि बी पासून तर सी पर्यंत जाईल, म्हणजे रोड ए बी प्लस रोड बी सी. आणि दुसरा कोणता रोड आहे, रोड ए सी वरून तर सर्व शाळेला जाईल. द 3 रोड्स टुगेदर फॉर्म द ट्रायंगल ए बी सी. आणि तिन्ही रोडला जर एकत्र केलं तर आपल्याला काय मिळतो, ट्रायंगल. आणि तोही कोणता ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल मिळतो. मग रोड एसी शॉर्टर, एसी हा शॉर्टर आहे, कारण काय आहे, बिकॉज द सम ऑफ द लेंथ ऑफ द एनी टू साइड, ही साइड आणि ही साइड यांच्या जर संख्येची बेरीज केली तर ती या साइड पेक्षा नेहमी मोठी असणार है ना. ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. क्वेश्चन 4th, द लेंथ ऑफ द साइड ऑफ द सम ट्रायंगल आर गिवन, से व्हॉट टाइप ऑफ ट्रायंगल दे आर. इथं दिसतंय आपल्याला 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. एकही एकसारखं नाही आहे, म्हणजे हा कोणता ट्रायंगल असेल, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. नो टू साइड्स हॅव द इक्वल लेंथ, सो द गिवन ट्रायंगल इज स्केलन ट्रायंगल. हा कोणता ट्रायंगल असेल, स्केलन ट्रायंगल. मग इथे काय आहे, 3.4 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. मग इथे काय झालं, द टू साइड्स हॅव द इक्वल लेंथ, 3.4 सेंटीमीटर आणि 3.4 सेंटीमीटर दोन्ही इक्वल आहे ना, म्हणून इक्वल लेंथचे आहेत. म्हणून आपण काय म्हटलं, द गिवन ट्रायंगल इज आयसोसील ट्रायंगल. आयसोसील, आयसो, आयसो SCELES, आयसोसील्स ट्रायंगल. आता इथे काय दिसत आपल्याला 4.3, 4.3, 4.3, म्हणजे सिन्स ऑल द 3 साइड्स हॅव द इक्वल लेंथ, द गिवन ट्रायंगल इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. तीनही लेंथ सारखी असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि इथं काय दिसत आहे, 3.7, 3.4 आणि 4 एकही सारखी नाही आहे, म्हणजे काय म्हटलं, नो टू साइड्स हॅव द इक्वल लेंथ, द गिवन ट्रायंगल इज स्केलन ट्रायंगल. क्वेश्चन 5th, the length of the 3 segments are given for the constructing triangle. Say whether the triangle with these sides can be drawn. Give the reason for your answer. इथं दिलेले आपल्याला हे 6 एक्झाम्पल दिलेले आहेत, त्याच्यापैकी आपण पहिलं सोल्युशन पाहू. The length of the 3 side is 17 centimeter, 7 centimeter and 8 centimeter. 3 साइडची लेंथ दिलेली आहे, 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. मग आता पहा, इथे आपण काय करणार, कोणत्याही 2 साइडची ऍडिशन करणार तर ती तिसऱ्या साइड पेक्षा मोठी असायला पाहिजे. कोणत्याही 2 साइडची ऍडिशन केल्यानंतर, 2 लेंथची ऍडिशन केल्यानंतर ती तिसऱ्या लेंथ पेक्षा मोठी असायला पाहिजे. मग इथे आपण काय केलं, 7 सेंटीमीटर प्लस 17 सेंटीमीटर या 2 साइडची आपण ऍडिशन केली. 17 प्लस 7 इज इक्वल टू 24 सेंटीमीटर आणि 24 हे 8 पेक्षा ग्रेटर आहेत ना, म्हणून मग इथे आपण दुसरी टेस्ट पाहणार. दुसऱ्या टेस्ट मध्ये काय केलं आपण, 8 सेंटीमीटर प्लस 7 सेंटीमीटर, 8 प्लस 17, 8 आणि 17 इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर 7 पेक्षा, रिमेनिंग राहिलेल्या साइड पेक्षा ते मोठं आहे. आणि तिसरं काय आहे, 7 प्लस 8 सेंटीमीटर, 7 आणि 8 सेंटीमीटर याची जर ऍडिशन केली आपण तर 7 2 जार 14, 14 प्लस 1 15 आणि 15 सेंटीमीटर हे 17 सेंटीमीटर राहिलेली जी तिसरी साइड आहे ती मोठी आहे. मग म्हणजे याचा अर्थ हा ट्रायंगल निघणं पॉसिबल आहे का, द सम ऑफ द लेंथ ऑफ द 2 साइड इज नॉट ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ द थर्ड साइड, सो द ट्रायंगल कॅन नॉट बी ड्रॉन विथ अ साइड 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर. या मेजरमेंटचा आपण ट्रायंगल काढू शकत नाही. दूसरा एग्जांपल है 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर एंड 25 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ द 3 साइड्स आर 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर एंड 25 सेंटीमीटर. 7 plus 24 is equal to 31, which is greater than 25. 25 plus 7, 25 plus 7 is equal to 32 centimeter, which is greater than the 24 centimeter. And 24 plus 25 is equal to 49 centimeter. या दोनची ऍडिशन केली तर 49 सेंटीमीटर होते आणि ते 7 पेक्षा मोठी आहे, ग्रेटर दॅन द 7 सेंटीमीटर. देअरफॉर द सम ऑफ द लेंथ ऑफ द 2 साइड्स इज ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ थर्ड साइड अँड हेन्स द ट्रायंगल कॅन बी ड्रॉन विथ अ साइड 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर अँड 25 सेंटीमीटर. Third example, 9 centimeter, 6 centimeter and 16 centimeter. Length of the 3 sides are 9 centimeter, 6 centimeter and 16 centimeter. 9 plus 16 centimeter is equal to 25 centimeter, which is greater than the 6 centimeter.
6 plus 16 centimeter is equal to 22 centimeter, which is greater than the 9 centimeter. 9 centimeter and 6 centimeter is equal to 15 centimeter, which is not greater than the 16 centimeter. 9 आणि 6 ची जर ऍडिशन केली तर ते किती होते 15 आणि उरलेले किती आहे 16 सेंटीमीटर. त्याच्यापेक्षा मोठी नाही आहे, म्हणजे हा ट्रायंगल निघणं पॉसिबल आहे का? द सम ऑफ द लेंथ ऑफ द टू साइड is not greater than the length of the third side. So the triangle cannot be drawn with a side of 9 centimeter, 6 centimeter and 16 centimeter. Fourth example, 8.4 centimeter, 16.4 centimeter and 4.9 centimeter. The length of the three sides are 8.4 centimeter, 16.4 centimeter and 4.9 centimeter. Therefore 8.4 centimeter plus 16.4 centimeter is equal to 24.8 centimeter, which is greater than the 4.9 centimeter. 4.9 centimeter plus 16.4 centimeter is equal to 21.3 centimeter, which is greater than the 8.4 centimeter. 8.4 centimeter plus 4.9 centimeter is equal to 13.3 centimeter, which is not greater than the 16.4 centimeter. So the sum of the length of the two sides is not greater than the length of the third side. So triangle cannot be drawn with a side 8.4 centimeter, 16.4 centimeter and 4.9 centimeter. Fifth example, 15 centimeter, 20 centimeter and 25 centimeter. The length of the three sides are 15, 20 and 25. Therefore 15 plus 20 is equal to 35 centimeter, which is greater than the 25 centimeter. 25 plus 20 is equal to 45 centimeter, which is greater than the 15 centimeter. And 15 plus 25 is equal to 40 centimeter, which is greater than the 20 centimeter. So sum of the length of the two sides is greater than the length of the third side. So we can draw the triangle with a side 15 centimeter, 20 centimeter and 25 centimeter. Sixth one example, 12 centimeter, 12 centimeter and 16 centimeter. The length of the three sides are 12, 12 and 16. 12 plus 12 is equal to 24, which is greater than the 16. 12 plus 16 is equal to 28 centimeter, greater than the 12 centimeter. 12 plus 16 centimeter is equal to 28 centimeter, greater than the 12 centimeter. The sum of the length of the two sides is greater than the length of third side. Therefore triangle can be drawn with a side 12 centimeter, 12 centimeter and 16 centimeter. Chapter 15, Triangle and their properties, practice set 36 in text, question and activities. Question first, in the given figure some points and some line segment joining them have been drawn. Which of this figure is a triangle? Which figure is not triangle and why not? इथे आपल्याला हे दिलेलं आहे आणि इथे तीन साइड दिलेल्या आहेत. याच्या साइड आहे AB प्लस साइड BC आणि साइड AC. या तीन साइड आहेत. इथे तीन साइड आहे PQ, QR आणि RS. पण हा क्लोज फिगर आहे आणि हा ओपन फिगर आहे. इथे हे P आणि S एकामेकाला जोडलेले नाहीत ना, जरी तीन साइड आहेत. ABC is the closed figure with a three side, hence ABC is a triangle, and PQRS has a three side but it is not a closed figure. पण एक क्लोज फिगर आहे का? नाही आहे. hence PQRS is not a triangle. Question second, as seen above, triangle ABC has a three side. ABC ला किती साइड आहे? three side. Line segment AB is one side. AB ही एक वन साइड झाली. Write the name of the other true side. तर दोन साइडचे नाव लिहायचे आहे तुम्हाला. आणि ट्रायंगल ABC has a three angle. ABC मध्ये किती अँगल आहे? three angle. Angle ABC is one among them. ABC हा अँगल तुम्हाला दिलेला आहे. तर write the names of the other angles. Solution, the name of the other two sides are segment BC and segment AC. The name of the other angles are angle BCA and angle CAB. Question third, measure the side of the following triangles in a centimeter using a divider and ruler. Enter the length of the table below. What do you observe? इथे आपल्याला ट्रायंगल दिलेले आहेत. या ट्रायंगल मधले आपल्याला साइड मोजायचे आहेत आणि साइड मोजताना आपल्याला कशाच्या सहाय्याने मोजायचे आहेत? एक तर डिवायडर आणि दुसरं रुलरच्या सहाय्याने. मग आपण इथे काय करणार? तर इथे आपण साइड मोजली स्केलच्या साइडनी. तर AB इथं याचं लेंथ भरलं 2.6 सेंटीमीटर, BC याचं 2.6 सेंटीमीटर अँड AC याचं सुद्धा 2.6 सेंटीमीटर. मग हा आपल्याला त्याच्यावरून माहिती पडला कोणता ट्रायंगल आहे हा. तर वी ऑब्झर्व दॅट ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल आणि PQR मध्ये
2.8 सेंटीमीटर, PQ किती आहे 2.8 सेंटीमीटर, QR 3.8 सेंटीमीटर आणि हा सुद्धा 3.8 सेंटीमीटर. मग हा कोणता ट्रायंगल आहे, ट्रायंगल PQR इज अ आयसोसिल ट्रायंगल. आणि तिसरं जे आहे तिसरं 2.8, 2.6 and 4.3 XYZ इज अ स्केलन ट्रायंगल. Question 4th, measure all the angles of the triangle given below. Enter them in the following table. आपल्याला हे ट्रायंगलचे अँगल मोजायचे आहे आणि त्यांचं मेजरमेंट इथे लिहायचं आहे आपल्याला. मग आपण लिहिलं इथे हा किती आहे 60 डिग्री, 68 डिग्री आणि 52 डिग्री. मग देअरफॉर इट इज अ ट्रायंगल DEF इज अ ॲक्यूट अँगल ट्रायंगल. इथे 45, 90 आणि 45 म्हणजे एक ट्रायंगल मधला अँगल 90 डिग्रीचा आहे, म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल असायला पाहिजे. आणि इथे काय आहे 30 डिग्री, 116 डिग्री आणि 34 डिग्री. मग हा 116 आहे, 90 पेक्षा मोठा आहे, म्हणजे त्याचा अर्थ हा कोणता ट्रायंगल आहे, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. Question 5th, observe the set of the square in your compass box. What kind of the triangle they are? The first set square is a scalene triangle. हा पहिला कोणता आहे स्केलन ट्रायंगल अँड ऑल्सो राईट अँगल ट्रायंगल. आणि हा कोणता आहे राईट अँगल ट्रायंगल सुद्धा आहे. The second set square is an isosceles triangle. याच्या दोन बाजू सारख्या आहेत and also right angle triangle आणि हा right angle triangle सुद्धा आहे. Question 6, properties of the triangle. Take a triangular piece of the paper. Choose 3 different colors or signs to mark the 3 corners of the triangle on both sides of the paper. Fold the paper at the midpoint of the 2 sides as observed. The 3 angles of the triangle form a straight line. Measurement of angle A plus measurement of angle B plus measurement of angle C is equal to 180 degree. Hence the sum of the measure of the angle of the triangle is 180 degree. Question 7. Properties of a triangle. Take a triangular piece of the paper and make 3 different types of the marks near the 3 angles. Take a point approximately at the center of the triangle. From this point, draw the 3 lines that meet the 3 sides. Cut the paper among those lines. Place the 3 angles side by side as shown. See how the 3 angles of the triangle together form a straight angle or an angle that measures 180 degree. Solution. The 3 angles of the triangle forms a straight angle. Hence, the sum of the measure of the all angles of the triangle is 180 degree. Question 8. Draw any triangle on a paper. Name its vertices A, B, C. एक प्लेन पेपर वर ट्रायंगल आपण ड्रॉ केला, त्याच्या टोकाला नाव दिली A, B आणि C. वर्टायसेस म्हणजे त्या ट्रायंगलची टोकं. Measure the length of its 3 sides using the divider and scale and enter them in a table. या टेबल मध्ये त्यांची लेंथ एंटर करायची आहे. मग लेंथ ऑफ द AB ची लेंथ किती भरली 2.7 सेंटीमीटर. लेंथ ऑफ द BC इज इक्वल टू 2.9 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ AC इज इक्वल टू 5.6 सेंटीमीटर. सम ऑफ द लेंथ ऑफ द 2 साइड, याच्या 2 साइडची रिमेनिंग 2 साइडची 6.6. लेंथ ऑफ द थर्ड साइड इज 5.6. या प्रकारे आपण त्याला सॉल्व केलं. लेंथ ऑफ BC इज इक्वल टू 2.9 सेंटीमीटर. मग BC प्लस AC घेतलं आपण इज इक्वल टू 9.5 सेंटीमीटर. तर मग याचं किती राहिलं 2.7 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला काय दिसत आहे या दोघांचे जर ऍडिशन केली तर या साइड पेक्षा ती लेंथ मोठीच राहणार. इथे काय केलं लेंथ ऑफ AC प्लस लेंथ ऑफ AB या दोन साइडची जर बेरीज केली तर ती राहिलेल्या तिसऱ्या साइड पेक्षा या दोघांची बेरीज मोठीच राहणार. Triangle and their properties. End of all exercise compiled by Abhishwar Bansali. We are thankful to students for their innovative ideas. Mr. Zidan Khan, Sahil M. Dudhe, Krishna Sonone, Ayan Sheikh, Saurav Jadhav, Ayush Gardinkar and Kumari Suhani Y. Chirde. Thank you.